मित्रांनो, मला नेहमी एक प्रश्न असा पडतो की एकाच राजवटीखाली म्हणजे एकाच काळात कलेच्या दोन पूर्णपणे भिन्न कलाशैली कशा काय असू शकतात। म्हणजे विचार करा, एका ठिकाणी कलेवर विदेशी शैलीचा प्रभाव इतका जास्त आहे की तिथला बुद्ध एखाद्या ग्रीक देवतेसारखा दिसतो आणि त्याच वेळी दुसरीकडे अस्सल भारतीय परंपरेतील मूर्तिकला शैली विकसित होत होती। मित्रांनो, याच अद्भुत विरोधाभासाचा शोध आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। कुशाण काळात विकसित झालेल्या गांधार आणि मथुरा कला शैली आज आपल्या समोर जे काही संदर्भ पुरावे आणि इतिहासकारांचे मत आहेत त्याच्या आधारे आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत। त्यातील सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे यांच्यामधील असलेला विरोधाभास ही होय। एका बाजूला मूर्तिकलेवर पूर्णपणे ग्रीक छाप असलेले काम आणि दुसऱ्या बाजूला अस्सल भारतीय परंपरेतील हे नक्की कसे घडले तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, लक्षात घ्या, आपण सुरुवातीला कुशाण साम्राज्याविषयी थोडक्यात माहिती बघू। मित्रांनो, आपणास हे माहीतच आहे की कुशाण साम्राज्य इसवी सन पहिले ते तिसरे या दरम्यानच्या काळात भारताच्या वायव्य प्रदेशापासून मध्य भारत आणि पाटलीपुत्रापर्यंत म्हणजेच आजच्या पटण्यापर्यंत स्थिरावलेले होते। कुशाण साम्राज्य हे एक शक्तिशाली राज्य होते। कुशाण वंशाची स्थापना सुएझी संघातील कुजला कडफिसेस यांनी केली। कुशाण काळातील सर्वात पराक्रमी सम्राट म्हणजे सम्राट कनिष्क हा होय। त्याची सत्ता इसवी सन 127 ते इसवी सन 150 या काळात होती। मित्रांनो, हा बघा नकाशा, मध्य आशियापासून तर पाटलीपुत्रापर्यंत सम्राट कनिष्काचे राज्य विस्तारले होते। सम्राट कनिष्काने बौद्ध धर्माच्या विस्तारासाठी चौथी बौद्ध धम्म परिषद काश्मीरमधील श्रीनगर जवळील कुंडलवन येथे घडवून आणली। मित्रांनो, या संदर्भात मी हा बौद्ध धम्माच्या परिषदा हा एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, तर निश्चितपणे याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तर आपण तो व्हिडिओ जरूर पाहावा। कनिष्काच्याच काळात भारताचा व्यापार रोम साम्राज्य आणि चीन यासारख्या देशांशी होत होता, त्यामुळे संपत्तीचा प्रचंड ओघ भारतात येत होता। पुढे मध्य आशिया आणि चीन यासारख्या देशांमध्ये बौद्ध धम्माचा जो विस्तार झाला तो कनिष्काच्या प्रोत्साहनामुळेच झालेला मित्रांनो आपणास दिसून येतो। गांधार आणि मथुरा या दोन कलाशैली कुशाण साम्राज्यात विशेषतः सम्राट कनिष्काच्या काळात शिखरावर पोहोचलेल्या होत्या, पण त्यातील भौगोलिक फरक जर आपण पाहिला तर आजच्या व्हिडिओ लेक्चरचा महत्त्वाचा तोच गाभा आहे असं मला वाटते। कारण भौगोलिक दृष्टिकोनातून गांधार आणि मथुरा हे बऱ्याच दूर अंतरावर आहे। एकाच शासकाच्या काळात अशा प्रकारच्या दोन वेगवेगळ्या कलाशैली कशा काय विकसित होतात आणि तो शासक या दोन्ही कलाशैलींना प्रोत्साहन का देतो आणि त्याचा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राजकारणावर, समाजकारणावर, सांस्कृतिक इतिहासावर काय परिणाम झाला याची चर्चा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। गांधार शैली विकसित झाली ती म्हणजे आजच्या वायव्य सरहद्द प्रांतावर म्हणजेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या भागात हाच तो प्रदेश आहे की जिथे सिकंदरच्या स्वारीनंतर ग्रीक आणि रोमन संस्कृतीची मुळे रुजली होती। पण मथुरा शैली मात्र नावाप्रमाणे यमुना नदीच्या काठी अगदी भारताच्या सांस्कृतिक केंद्रस्थानी विकसित झाली। मित्रांनो, आपणास माहीतच आहे की मथुरा हे ठिकाण भगवान श्रीकृष्ण यांचे जन्मस्थान आहे आणि म्हणून या ठिकाणाला विशेष असे महत्त्व आहे। एकाच राजाचे राज्य असूनही ठिकाणं वेगवेगळी होती, त्यामुळे कलाकारांची प्रेरणा आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मित्रांनो पूर्णपणे वेगळा होता। म्हणजेच एकाच नाण्याच्या दोन बाजू आपणास पूर्णपणे ह्या वेगळ्या दिसतात। तर चला मग याच मूलभूत फरकापासून आपण सुरुवात करू। गांधार शैलीवर ग्रीक प्रभाव आणि मथुरा शैलीवर अस्सल भारतीयपण हे नेमके दिसतात तरी कसे यातील फरक समजून घेणे फार महत्त्वाचे आहे। गांधार कलेला इंडो ग्रीक किंवा ग्रेको बुद्धिस्ट कला असे म्हणतात। याचे कारण त्यावर हेलेनिस्टिक रिअलिझम म्हणजेच ग्रीक वास्तववादाचा प्रभाव आहे। मित्रांनो, अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर म्हणजेच इसवी सन पूर्व 323 नंतर सुरू झालेली ग्रीक देशातील वास्तववादी कला यामध्ये आदर्शवादापेक्षा वास्तववादी जीवनाला आणि मानवी भावविश्वाला प्राधान्य दिले आहे। थोडक्यात काय तर हेलेनिस्टिक वास्तववाद म्हणजे जीवनाचे जसेच्या तसे नाट्यमय आणि भावना प्रधान चित्रण करणे। वास्तववाद म्हणजे मानवी चेहऱ्यावर
चेहऱ्यावरील हावभाव, कपड्यांवरच्या घड्या, फोल्ड अगदी सगळं अगदी नैसर्गिक पद्धतीने हुबेहूब दाखवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे हेलेनिस्टिक रिअलिझम हा होय. ह्या बाबी ग्रीक कलेत असते. मित्रांनो, आणखीन एक बाब या निमित्तानं माझ्या स्मरणात येते ते म्हणजे मोनालिसाचं चित्र. आपल्याला माहिती आहे की अजिंठ्याच्या ज्या काही लेण्या आहेत आणि या ठिकाणी बनवलेली जे चित्र आहेत हे इसवी सन 3ऱ्या शतकातले आहे. मग हे पद्मपाणीचं चित्र असेल, ही ब्लॅक क्वीनचं चित्र असेल, ह्या भगवान बुद्धाच्या वेगवेगळ्या रूपात आणि व्यापाऱ्यांच्या किंवा भगवान बुद्धाच्या प्रवचनाची वेगवेगळी चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसतात. पण मोनालिसाला जितकं प्रसिद्धी मिळाली तितकी या अजिंठ्या लेण्यांना का मिळाली नाही, तर याचं कारण मित्रांनो असं आहे, 15व्या शतकामध्ये लिओनार्दो दा विन्सी यांनी सर्वसामान्य लोकांचं चित्रण चित्रित करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला. मोनालिसा ही एका सामान्य शेतकऱ्यांची पत्नी होती. तिच्या चेहऱ्यावरचं अस्सल सौंदर्य त्यानं आपल्या चित्रांमध्ये प्रतिबिंबित केलं आणि हा तोच काळ आहे की जेव्हा चित्र ही मानवाची काढल्या जात नव्हती, तर चित्र ही देवी देवतांच्या यशूच्या कथांची काढल्या जायची. म्हणून मोनालिसाचं चित्र त्या काळाच्या पलीकडचं होतं आणि म्हणून ज्या पद्धतीनं आपणास मोनालिसाच्या चित्राचा चिंतन मनन केल्यानंतर इतकी प्रसिद्धी मिळाली, त्याच पद्धतीने गांधार शैलीच्या बाबतीत देखील आहे. गांधार शैली देखील ग्रीक शैलीचा गांधार शैलीवर प्रभाव असल्यामुळे गांधार शैली ही विकसित झालेली आपल्याला दिसून येते. या उलट मथुरा कलेवर कोणत्याही परदेशी शैलीचा प्रभाव आपणास दिसून येत नाही, तर ती पूर्णपणे भारतीय आहे. यक्ष आणि नाग यासारख्या स्थानिक लोककलावंतांच्या परंपरेत ती वाढलेली होती. त्यामुळे येथे वास्तववादापेक्षा प्रतिकात्मक कलेला जास्त महत्त्व आहे. मूर्ती हुबेहूब दिसण्यापेक्षा त्यात कोणते भाव व्यक्त होतात हे महत्त्वाचे होते आणि हाच फरक कदाचित वापरलेल्या दगडातून देखील मित्रांनो दिसून येतो. उपलब्ध मूर्त्यातून आणि शिल्पातून हा फरक आपणास मित्रांनो स्पष्टपणे जाणवतो की गांधार शैलीसाठी निळसर राखाड रंगाचा दगड वापरला, तर मथुरा या ठिकाणी ठिपक्या ठिपक्यांचा लाल रंगाचा दगड उपयोगात आणलेला आहे. ठिपक्या ठिपक्या लाल रंगाचा दगड हा फक्त तो दगड तेथे उपलब्ध होता म्हणून वापरला गेला नाही, तर यामाग कलात्मक विचार होता. यालाच आपण एक प्रकारची तत्वज्ञानात्मक निवड म्हणू शकू. मित्रांनो, गांधार मूर्तिकारांना आणि कलाकारांना बुद्धाचे महापरिनिर्वाण दाखवायचे होते. म्हणून शांत स्थितप्रज्ञ बुद्ध जो जगाच्या पलीकडे आहे त्यासाठी त्यांनी थंड गंभीर निळसर असा राखाडी रंगाचा वापर केला. निळसर रंग मूर्तीच्या चेहऱ्यावरचे हावभाव अधिक स्पष्ट ते होताना दिसतात आणि ध्यानावस्था अधिक प्रभावीपणे दाखवलेली आपणास मित्रांनो दिसून येते. पण मथुरा कलाकारांना बुद्धाला लोककल्याणकारी, समाजात मिसळणारा, ऊर्जा देणारा, जिवंत देव असा उभा करायचा होता, असा बुद्ध त्यांना दाखवायचा होता. त्यासाठी त्यांनी रक्तासारख्या लाल रंगाचा जिवंत दगड उपयोगात आणला. थोडक्यात काय तर दगड फक्त माध्यम नव्हता, तर तो त्या कलेच्या आत्म्याचा एक भाग होता. आणखीन एक रंजक फरक म्हणजे गांधार शैलीतल्या बुद्धाला चक्क दाढी आणि कुरळे केस दिसतात, तर खरं पाहिलं तर आपल्या मनातील बुद्धाची जी प्रतिमा आहे ती पूर्णपणे वेगळी असते. मित्रांनो, हे तर जणू काही सॉक्रेटिसच्या अंगावर हिरवी, निळी किंवा पिवळी भगवी वस्त्र घातल्यासारखे आहेत. याचे कारण म्हणजे गांधार शैली ही थेट ग्रीक प्रभावाशी जोडली आहे. गांधाराच्या कलाकारांनी बुद्धाला ग्रीक देवता अपोलोच्या रूपात पाहिले. मोठे कपाळ, लांब कान, ग्रीक लोकांसारखे नाक आणि चेहऱ्यावर शांत असे भाव, काहीसे उदास भाव दिसतात आणि त्यांच्या शरीरावरचे कपडे एखाद्या रोमन टागोसारखे दिसतात. अनेक सुरकुत्या असलेले दिसतात. अलंकाराचे प्रमाण खूप कमी आहे, पण शरीराचा प्रत्येक तपशील अगदी नखापासून तर स्नायूपर्यंत हा अतिशय स्पष्टपणे आणि बारकाईने कोरलेला मित्रांनो दिसून येतो. म्हणजेच त्या मूर्त्या पाहून एक प्रकारची ज्ञानाची आणि त्यागाची आपणास अनुभूती होते आणि आपले मन अंतर्मुख होते. आणि याच्याच अगदी विरुद्ध आहे मथुरा शैली. मथुरा शैलीतील मूर्त्याकडे पाहिल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर स्मितपणे आनंद येतो, हसू येतं आणि त्या मूर्त्या मासल आणि शक्तिशाली वाटतात. त्या कमी आध्यात्मिक पण अधिक मानवी ऊर्जेने भरलेल्या वाटतात आणि विशेष म्हणजे त्यांचे डोके आणि चेहरे मुंडन केलेले आहे. मित्रांनो,
मित्रांनो, हेच भारतीय श्रमण परंपरेचे प्रतीक आहे. हेच मथुरा कला शैलीचे स्वदेशी स्वरूप आहे. मथुरा शैलीतील बुद्धाचे चित्रण एका योग्यासारखे, एका तपस्वीपेक्षा एका महान अशा सम्राट चक्रवर्ती सारखे दिसते किंवा महापुरुषासारखे दिसते. मूर्त्यांमध्ये शारीरिक ताकद आणि अनेक प्रकारचा डौलदारपणा मथुरा शैलीमध्ये दिसतो. मित्रांनो, बुद्धाला पद्मासनात उजवा हात अभय मुद्रेत आणि डावा हात मांडीवर ठेवलेला दाखवलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. हे बुद्धाच्या करुणेचे प्रतीक आहे आणि मथुरा कला शैलीचे हे खास वैशिष्ट्य आहे. बुद्धाच्या डोक्याभोवती असलेली प्रभावळ, ती सुंदर गोलाकार आणि भौमितिक आकृती यांनी परिपक्व आहे आणि कमळाच्या फुलासारखी ती सजवलेली असते. मथुरा शैलीतील ही मूर्ती शक्तिशाली आणि मासल आहेत, पण आपण बुद्धाला एका तपस्वी योगी म्हणून ओळखतो, ज्याने सर्व सुखाचा त्याग केला. पण हे भौतिक चित्रण भगवान बुद्धाच्या मूळ प्रतिमेच्या विरोधात मित्रांना जाताना दिसते. याचे कारण असे, आपण हे लक्षात घ्यायला हवे, मथुरेमध्ये बुद्ध धर्माच्या आगमनापूर्वी गणराज्याची सत्ता होती. याच काळात यक्ष आणि नाग यासारख्या स्थानिक बलशाली आणि धिप्पाड देवतांची पूजा करण्याची परंपरा होती. जिथे आधीपासून अशा मूर्त्या होत्या, त्यामुळे तिथल्या सामान्य लोकांना देव म्हणजे शक्तिशाली भरलेला शरीराचा वाटत असावा. त्यामुळे मूर्तिकारांनी बुद्धाला त्याच्या साच्यात बसवले, जेणेकरून ते लोकांना अधिक आपलेसे आणि जवळचे वाटतील. म्हणजेच लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कलेने स्थानिक रूप धारण केले. अगदी तो आध्यात्मिक बुद्धापेक्षा लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा लौकिक बुद्ध त्यांना हवा होता. मित्रांनो, हेच खरंच खूप रोचक आणि रंजक आहे. वास्तविक पाहता उत्खननात प्राप्त झालेल्या श्रावस्ती, सारनाथ आणि कोशंबी येथल्या बुद्ध मूर्त्या उभ्या असल्याचा उल्लेख आढळतो आणि त्यांच्यासोबत पद्मपाणी आणि वज्रपाणी या 2 मूर्त्या आहेत. आणि यातील गंमत अशी की हे तपशील मथुरा कलेची कथा सांगण्याची पद्धती दाखवतात. ही केवळ एक मूर्ती नाही, तर एक संपूर्ण प्रसंग आणि संकल्पना आहे. पद्मपाणी हे बुद्धाच्या करुणेचे प्रतीक आहे. मित्रांनो, पद्मपाणी म्हणजे हातात कमळ म्हणजेच पद्म धारण करणारा हे महायान बौद्ध परंपरेतील अलौकिकतेश्वर बोधिसत्वाचे रूप असून करुणेचे प्रतीक मानले जाते. मित्रांनो, हे अजिंठ्याच्या लेण्या बघा. यामधील गुहा क्रमांक 1 मध्ये हे अजिंठ्याच्या लेण्यामध्ये पद्मपाणीचं चित्र आहे आणि हे जागतिक असे पद्मपाणीचे चित्र आहे. तर वज्रपाणी याच्या हातात वज्र आहे, ते त्याच्या शक्तीचे आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. मित्रांनो, वज्रपाणी हे महायान आणि वज्रयान या बौद्ध धर्मातील प्रमुख बोधिसत्वांपैकी एक असून ते भगवान बुद्धाच्या शक्तीचे आणि पराक्रमाचे प्रतीक मानले जातात. वज्र म्हणजे अजय आणि पाणी म्हणजे हात, म्हणजेच हातात वज्र धारण करणारा असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो. मित्रांनो, हे बुद्धाचे रक्षक मानले जातात, जे अनेकदा उजव्या हातात वज्र घेऊन उग्र रूप धारण केलेले दाखवले जातात. म्हणजेच एकाच शिल्पातून अनेक गोष्टी सांगितल्या जातात. बुद्धाच्या सोबत त्यांना दाखवून मथुरा कलाकारांनी बुद्धाच्या शिकवणीचे विविध पैलू एकाच वेळी मांडलेले दिसून येतात. मित्रांनो, हे भारतीय कला परंपरेचे वैशिष्ट्य आहे, जिथे प्रत्येक चिन्ह आणि प्रतीकाचा खोल असा अर्थ आहे. मित्रांनो, गांधार शैलीमध्ये भगवान बुद्ध हे ग्रीक तत्वज्ञ वाटतात, तर मथुरा शैलीमध्ये एक भारतीय महापुरुष. पण या दोन्ही शैली फक्त बुद्धापुरत्याच मर्यादित होत्या का? कारण गांधार कला प्रामुख्याने बौद्ध धर्माला, विशेषतः महायान पंथाला समर्पित होताना दिसते. महायान पंथातच बुद्धाला देव मानून त्याची मूर्तिपूजा कनिष्काच्या काळापासून सुरू झालेली आपणास दिसून येते. त्यामुळे तिथे आपल्याला बुद्ध बोधिसत्वाच्या विविध प्रकारच्या मूर्त्या आढळतात. पण मित्रांनो, या विरुद्ध अगदी उलट मथुरा कला शैलीचा कॅनव्हास हा खूप मोठा आणि व्यापक आहे. मथुरा हे ठिकाण त्या काळातील व्यावसायिक, राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र होते. तिथे विविध धर्माचे लोक एकत्र येऊन राहत होते आणि हीच विविधता तिथल्या कलाकारांनी आपल्या कलेमध्ये प्रतिबिंबित केलेली दिसते. मथुरा कलाकारांनी केवळ बुद्धाच्याच मूर्त्या घडवल्या असे नाही, तर हिंदू धर्मातील विष्णू, शिव, देवी देवतांच्या मूर्त्या देखील त्यांनी घडवल्या. विशेषतः जैन तीर्थकारांच्या अनेक सुंदर
मूर्त्या मथुरा कलाकारांनी घडवलेल्या आहेत. मित्रांनो, इतिहासकारांच्या मते जैन तीर्थकर यांच्या मूर्त्यांचा आणि सर्वतोभद्रिका प्रतिमेचा विशेष उल्लेख आहे. जैन धर्मातील सर्वतोभद्रिका प्रतिमा म्हणजे काय, ही संकल्पना खूप वेगळी आहे. मित्रांनो, विचार करा, जणू काही तो एक आध्यात्मिक दिशादर्शक स्तंभ आहे. हा एक चौकोनी दगड स्तंभ असतो की ज्याच्या चारही बाजूंना एक जैन तीर्थक म्हणजेच जिनाची कार्योत्सर्ग मूर्ती कोरलेली असते आणि या मूर्तीला कुठूनही पाहिले तर तिचे दर्शन होते. याचा अर्थ तुम्ही कुठल्याही दिशेने या तीर्थकराचे दर्शन तुम्हाला होणारच. यातून जैन धर्माची सर्व व्यापकतेचा संदेश मिळतो. सत्य आणि मार्गदर्शन चहूबाजूने तुम्ही घेऊ शकता, हा त्याचा मतित अर्थ मित्रांनो आहे. या प्रकारच्या मूर्ती घडविणे हे दाखवते की मथुरा कलेत केवळ एकाच धर्माचे प्राबल्य नव्हते, तर खऱ्या अर्थानं ही संस्कृती बहुधर्मिक आणि बहुसांस्कृतिक होती, हे आपणास लक्षात येते. आणि ही संस्कृती, मथुरा संस्कृती ही सर्वसमावेशक होती. मित्रांनो, आता आपण पुन्हा एकदा गांधार कलेकडे वळू. गांधार शैलीमधील बुद्धाला केवळ योगी म्हणून नाही तर एक शिक्षक आणि रक्षक म्हणून दाखवलेले आहे. उत्खननात मिळालेल्या स्त्रोतांमध्ये काही मुद्रांचा उल्लेख आहे, जसा की अभय मुद्रा. याचा अर्थ घाबरू नका. मित्रांनो, ही मुद्रा खूप शक्तिशाली वाटते, जणू काही बुद्ध तुम्हाला म्हणतात काळजी करू नका, घाबरू नका, मी आहे. मित्रांनो, प्रत्येक मुद्रे मागील कथा ही वेगवेगळी आहे. एक प्रसंग आहे आणि त्या मुद्रा केवळ हाताची विशिष्ट रचना नाही. उदाहरणार्थ, भूमीला स्पर्श करणारी मुद्रा घ्या. ती केवळ जमिनीला स्पर्श करणारी क्रिया नाही, तर बुद्धाच्या आयुष्यातील तो सर्वोच्च क्षण आहे जेव्हा मार नावाच्या आसुरी शक्तीने बुद्धाच्या साधनेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला, बुद्धाच्या साधनेवर अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बुद्ध म्हणाले की माझ्या साधनेची आणि ज्ञानाची साक्ष ही पृथ्वी आहे. आणि म्हणून ही मुद्रा दृढ निश्चयाची आणि सत्याच्या मार्गाचे प्रतीक आहे. मित्रांनो, धम्मचक्र मुद्रा ही सुद्धा खूप महत्त्वाची मानल्या जाते. धम्मचक्र मुद्रेमध्ये बुद्ध धम्माचे चाक फिरवण्याची मुद्रा होय. ही मुद्रा सारनाथ येथे दिलेल्या पहिल्या धम्मोपदेशकाचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे ध्यान मुद्रा ही त्यांच्या बौद्ध गयेतील साधनेचे प्रतीक आहे. गांधार कलाकारांनी प्रभावीपणे वापर करून बुद्धाच्या निर्जीव मूर्त्यांना सजीव करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यालाच कथाचे रूप दिले. आणि अशा कथांमधूनच बौद्ध धर्मातील जातक कथा या साहित्याची निर्मिती झाली. मित्रांनो, समारोपाकडे जात असताना आपल्या हे लक्षात येते की गांधार शैलीतील प्रत्येक मुद्रा ही बुद्धाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा अध्याय उलगडते. एका बाजूला गांधार कला आहे की जिथे ग्रीक वास्तववाद आणि बौद्ध अध्यात्म याचा अनोखा संगम दिसतो. गांधार येथील मूर्ती गंभीर, तपस्वी आणि काहीशा परकीय वाटतात, तर दुसरीकडे मथुरा कला आहे की जी पूर्णपणे भारतीय मातीतील आहे. ती उत्साही, जिवंत, मानवीय आणि बहुधार्मिक आहे. त्या मूर्त्यांमध्ये एक प्रकारची ऊर्जा आणि जिव्हाळा दिसतो. त्या तुमच्याशी जणू काही संवाद साधतात. जर आध्यात्मिक आणि वास्तववाद असेल तर दुसरी उत्साही आणि आदर्शात्मक आहे. यांच्यातील फरक क्षणात लक्षात येतो आणि आपण आपोआपच शांत होतो आणि अंतर्मुख होतो. मित्रांनो, मूर्तिकलेचा इतिहास समजून घेत असताना एक न उलगडलेले पान म्हणजे गांधार ते बामियाना या बुद्धाच्या मूर्त्याचे भव्य दिव्य शिल्प होय. मार्च 2001 मध्ये धर्मांध तालिबान राजवटीने आपली ही ऐतिहासिक धरोहर बामियाना येथील मूर्त्या मिसाईल्स बॉम्बमुळे याने उद्ध्वस्त केले. मित्रांनो, 2017 मध्ये मी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या बालभारतीचा सदस्य होतो. तेव्हा 11व्या वर्गाचं पुस्तक आम्ही निर्माण करत होतो आणि पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळात काम करत होतो. तेव्हा आवर्जून बुद्धाच्या ह्या बामियानाच्या मूर्त्या मी याबाबत अत्यंत आग्रही होतो. मित्रांनो, पुढे आपण गांधार ते बामियाना भव्य दिव्य शिल्प यावर एक आवर्जून व्हिडिओ निश्चितपणे बनवू. मित्रांनो, मथुरा शैलीत बुद्धाकडे पाहून तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य येते. ती मूर्ती तुम्हाला जगण्याची नवी ऊर्जा देते. आणि सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे की या दोन्ही महान कला शैली एकाच साम्राज्यात, एकाच राजाच्या छत्रछायेखाली विकसित होत होत्या. एकमेकांपासून फक्त काही शेकडो किलोमीटर अंतरावर स्वतंत्रपणे विकसित होत होत्या. एकाच राजाच्या राज्यात कलेची इतकी विविधता असू शकते, हेच मुळीत थक्क करणारे आहे. आणि यामुळेच एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की एकाच साम्राज्याच्या
म्हणजेच कुशाण साम्राज्याच्या अधिपत्याखाली दोन पूर्णपणे भिन्न कला शैली विकसित झाल्या। यावरून त्यांच्या सांस्कृतिक धोरणाची आपणास कल्पना येते की ते एकाच वेळी एका आंतरराष्ट्रीय वैश्विक शैलीला आणि त्याच वेळी एका खोलवर रुजलेल्या भारतीय संस्कृतीला म्हणजे स्थानिक शैलीला जाणीवपूर्वक प्रोत्साहन देत होते। भारतीय उपखंडात त्यामुळे मूर्तिशास्त्राचा सातत्यानं उपयोग झालेला दिसून येतो। मूर्तिशास्त्रात विविधतेने प्रगती झालेली आपल्याला दिसून येतो। मित्रांनो, आपण या बाबीचा कधी विचार केला का की चीन आणि मध्य आशियामध्ये या देशात विस्तारलेला बौद्ध धम्म हा गांधार शैलीतून पुढे गेलेला दिसून येतो। पुढे गांधार शैलीचे विकसित रूप आपणास अफगाणिस्तानातील बामियानाच्या मूर्त्यांमध्ये दिसून येते। थोडक्यात हेच म्हणावे लागेल की मूर्तिकलेच्या बाबतीत कुशाण काळ हा सुवर्ण काळ होता। मित्रांनो, याबाबत तुम्हाला काय वाटते निश्चितपणे कमेंट मध्ये सांगा। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक माहितीकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाची बाब मी तुम्हाला सांगू इच्छितो। आजच्या लेक्चरवर गुगल फॉर्मवर एक प्रश्नावली, एक क्विज आपण तयार केलेली आहे। त्या क्विजची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। निश्चितपणे तुम्ही त्या प्रश्नाची उत्तरे देऊ शकाल। तर कृपया गुगल फॉर्मची लिंक ओपन करून आपल्याला हा व्हिडिओ किती समजला हे तपासून पहा। तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह। तोपर्यंत धन्यवाद।